तर मित्रांनो आता मी गेटवे ऑफ इंडियाला जात आहे. 2 तास तर घालवले मी मरीन ड्राईव्हवरती. तर मित्रांनो मरीन ड्राईव्हच्यापासून जर तुम्हाला गेटवे ऑफ इंडियाला जायचं असेल तर तुम्ही टॅक्सीने पण जाऊ शकता किंवा बस वगैरे पण अवेलेबल आहेत. तर पण जर तुम्ही नक्की फिरायला येत असाल तर आय विल सजेस्ट की तुम्ही चालतच जावा. आणि हां तुम्ही टॅक्सी वगैरे पण जाऊ शकता पण चार्ज खूप जास्त घेणार ते. आणि बजेटमध्ये सांगायला गेलं तर बसेस अवेलेबल आहेत तर तुम्ही बसने पण जाऊ शकता. तर मी तर आता सध्या चालतच जात आहेत आणि फिरायला मी सध्या आता एकटाच आलो आहे. तर मित्रांनो आज संडे आहे आणि तुम्ही गर्दी बघू शकता किती गर्दी आहे. तर पब्लिक तर खूप जास्ती आहे. तर आपण आता गेटवे ऑफ इंडियाला पोचले आहेत. तर हे असे तुम्हाला चष्मे वगैरे भेटतील. तर मित्रांनो इथून तुम्हाला एंट्री भेटणार आहे. तर गेटवे ऑफ इंडियामध्ये जाण्यासाठी इथून तुम्हाला एंट्री करायची आहे. तर फीज वगैरे काही नाही, पैसे एंट्री फ्री आहे. तर या बिंदास्त. गाईस फायनली गेटवे ऑफ इंडियाला पोहोचलो आहेत आणि बघू शकता तुम्ही. तर हा आहे गेटवे ऑफ इंडिया. तर गर्दी तर खूप आहे कारण आज संडे रविवार आहे, त्यासाठी गर्दी खूप आहे. आणि त्या साईडला हा ताज हॉटेल पण तुम्ही बघू शकता. तर आता ते साईडने जाण्यासाठी अलाउड नाही आहे कारण मला वाटतं गर्दी खूप जास्त आहे आणि समुद्रामध्ये पाणी पण खूप वाढलं आहे. तर मित्रांनो जसे तुम्ही गेटवेच्या बाहेर येणार तर डाव्या बाजूने तुम्हाला अनेक प्रकारचे फूड स्टॉल्स पण अवेलेबल आहेत. तर इथे तुम्हाला चायनीज, सँडविच, पोहा आणि आईस्क्रीमसुद्धा बघायला भेटतील. तर तुम्हाला काय जर खायचं असेल तर तुम्ही इथे लंच, ब्रेकफास्ट, डिनरसुद्धा करू शकता.